श्री स्वामी समर्थ. ओम नमश्चंडिकाय. मंडळी, अधिक मास दुर्गाष्टमी या दिवशी दिव्यात एक गोष्ट वस्तू टाकायची आहे. यामुळे तुमच्या घरातून नकारात्मकता कायमची जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ती नक्की कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे आणि त्यासाठी उपाय काय करायचा आहे, कशी प्रक्रिया आहे ते. यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा मंडळी, अधिक मास म्हणजेच ज्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं, हा आध्यात्मिक साधना आणि धार्मिक उपायांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यात येणारी दुर्गाष्टमी आणखीनच फलदायी असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात विनाकारण भांडणे होत आहेत, कामात अडथळे येत आहेत किंवा एक प्रकारची नकारात्मकता जाणवत आहे, तर या दिवशी केलेला एक छोटासा दिवा उपाय घरातील संपूर्ण वातावरण बदलून टाकू शकतो. त्यामुळे ती कशी प्रोसेस आहे जाणून घेऊया. तर बघा, घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची घालवण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी दुर्गाष्टमीला तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे, तो दिव्याचा आहे. जाणून घेऊया. बघा आता, अधिक मास म्हणजे अधिक मासातील दुर्गाष्टमी या दिवशी दिव्याचा प्रभावी उपाय हा अत्यंत साधा, पण याचे परिणाम खूप सकारात्मक आणि प्रभावी मानले जातात. तर बघा, यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे साहित्य काय काय लागणार आहे. तर साहित्यामध्ये पहिली गोष्ट आहे मातीची किंवा पितळेची पणती दिवा, हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेलही वापरू शकता. त्यानंतर कापसाची एक वात तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला लवंगा काही लागणार आहेत, 1-2 लवंगा लागणार आहेत. त्या कशा असाव्यात लवंगा, तर त्या अख्ख्या असाव्यात, ज्यांचं फूल तुटलेलं नसावं, असं तुम्हाला अशी लवंगा घ्यायची आहेत. त्यानंतर थोडासा कापूर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. हे झालं साहित्य. आता उपाय करण्याची सोपा विधी पद्धती काय आहे ते बघा. कधी करायचं, कसं करायचं, कुठं करायचं, का करायचं. तर पहिली गोष्ट आहे वेळ, म्हणजे कधी करायचं. तर हा उपाय दुर्गाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात किंवा सूर्यास्तानंतर तुम्ही करू शकता. कुठं करायचं आहे, तर पूजास्थान कुठं असावं, तर सर्वात आधी तुमच्या देवघरात माता दुर्गेसमोर किंवा कुलदेवी समोर दिवा प्रज्वलित करा. आता या दिव्यामध्ये गाईचं तूप किंवा तिळाचं तेल तूप तुम्हाला तेल त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतर काय, आता लवंगाचा वापर करायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्या जळत्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात 2 शाबूत लवंगा तुम्हाला त्या टाकायच्या आहेत. त्यानंतर लवंगा टाकताना मनात माता दुर्गेचे स्मरण करा आणि घरातील नकारात्मक दूर होण्यासाठी प्रार्थना करा. आता प्रार्थना करताना प्रार्थना नक्की काय करायची, तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता की घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे, आई देवी अंबाबाई चिंडिके काय जी देवी असेल ते. शिवाय तुम्ही मंत्र पठण सुद्धा करू शकता. दिव्यासमोर बसून तुम्ही ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाटेल ते वेळा किंवा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर काय करायचंय, कापसाची आता कापराची आरती तुम्हाला करायची या ठिकाणी. यानंतर एका छोट्या पात्रात कापूर जाळून तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. कापराचा धूर घरातील कानाकोपऱ्यात तुम्हाला तिथे फिरवायचा आहे, पोचू द्यायचा आहे. आता बघा, या उपायाचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नक्की काय आहे, तर नकारात्मकतेचा नाश होतो. काय होतं, नकारात्मकतेचा घरातील नाश होतो. लवंग ही ऊर्जेची उत्तम वाहक मानली जाते. तंत्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार लवंग जाळल्याने किंवा दिव्यामध्ये ठेवल्याने घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती आणि वास्तुदोष नष्ट होतात. सुख समृद्धीची प्राप्तीही होते. अधिक मासात माता दुर्गेची अशी भक्ती केल्याने राहू केतूचे दोष शांत होतात आणि घरात विनाकारण होणारे वादविवाद सुद्धा थांबू लागतात. घरात शांतता लाभते. आता या दिवशी काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला, तर पहिली महत्त्वाची गोष्ट, घरात पूर्ण तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे. कोणाशी वाद घालणं किंवा घरात कोणाच्याही कपाळावर आटी आणणं, आटी असणं, हे टाळायचं आहे. संध्याकाळी हा उपाय करताना घरातील मुख्य दरवाजा आणि खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवायच्या आहेत.
जेणेकरून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि सकारात्मकता घरात येईल. त्यानंतर बघा आता अधिक मासातील या पवित्र दुर्गाष्टमीला हा एक सोपा उपाय नक्की करून पहा आणि माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास नक्कीच राहणार आहे. हा प्रयत्न करून पहा.